सुवर्णा, टाटा इंडिकॉम करिअर वे या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। शिक्षणासाठी म्हणून आपल्याला इंडिया बाहेर जाण्याची खूपदा इच्छा असते, मनात खूप आकांक्षा असतात की आपण आपल्या म्हणजे भारताबाहेर जाऊन शिक्षणासाठी जे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत त्यामध्ये संधी शोधाव्यात आणि तिथे जाऊन अभ्यास करावा। आज रशियात जर अभ्यासक्रम जर तिथले पाहिले तर खूप मोठ्या प्रमाणात संधी तिथे अभ्यासासाठी म्हणून उपलब्ध आहेत। म्हणून आज मुद्दामून 10वी-12वी नंतर रशियात अभ्यासक्रम कोणकोणते उपलब्ध आहेत, अभ्यासक्रम कशा पद्धतीने आपण निवडू शकतो या सगळ्या संदर्भात आज आपण मार्गदर्शन घेणार आहोत आणि मनोज पत्की आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तेव्हा या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यात आधी त्यांचं स्वागत करूया। सर, तुमचं स्वागत या कार्यक्रमामध्ये। थँक्यू सो मच। रशियात शिक्षणासाठी संधींचा वेध आज आपण घेणार आहोत आणि मनोज पत्की आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। त्यांची ओळख मी तुम्हाला सगळ्यात आधी करून देते। एड्यू रशियाचे संचालक आहेत। ते गेली 16 वर्षांपासून रशियातल्या संधींविषयी ते सातत्यानं मार्गदर्शन करत आहेत विद्यार्थ्यांना। अनेक विद्यार्थी त्यांचं मार्गदर्शन घेऊन शिक्षणासाठी म्हणून रशियाला गेलेले आहेत आणि आता डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं नाव कमावलेलं आहे आणि ते परत इथे म्हणजे इंडियामध्ये सुद्धा आणि रशिया किंवा इतर कंट्रीजमध्ये सुद्धा आपले प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत। या सगळ्या संदर्भात आज त्यांच्याशी बोलणार देखील आहोत आणि रशियात कशा पद्धतीने अभ्यासक्रम उपलब्ध आहेत या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन घेणार आहोत। 1800-221010 या आमच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर आपण प्रश्न विचारू शकताय। आपल्या मनात जर काही शंका असतील, रशियात कोणते कोणते अभ्यासक्रम आहेत किंवा तिथे जाण्यासाठी थोडीशी मनात भीती आहे, काहीही जर शंका मनात असतील आपण जरूर विचारू शकता। लगेच चर्चेकडे वळणार आहोत। आपण आज रशियातल्या संधींविषयी बोलतो आहोत। एकंदरच इच्छुक खूप आहेत इंडियाच्या बाहेर जाण्यासाठी विद्यार्थी शिकण्यासाठी म्हणून। रशिया विषयी काय सांगाल, तिथे असणारी जी पद्धती आहे शिक्षणासाठीची त्याविषयी काय सांगाल? व्हेरी राईट। सुवर्ण असं आहे की सगळ्यात पहिलं की शिक्षण पद्धतीबद्दल आपण बोलूया। शिक्षण पद्धती जी आहे ही भारतामध्ये आपल्या जी आहे की अशी सिच्युएशन आहे की आपल्या इकडे 2 लाख विद्यार्थी अपेअर होतात सीईटीला आणि 2000 एमबीबीएस साठी सीट आहेत आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना फिल्टर करून घेण्यासाठी अनेक प्रकारच्या सीईटीज वगैरे घ्याव्या लागतात आणि विद्यार्थ्यांवर प्रचंड स्ट्रेस असतो। ज्या विद्यार्थ्याला 90% मार्क मिळतात त्याचा क्रमांक मे बी 20,000 वगैरे आलेला असतो आणि त्यामुळे त्यांना सीट मिळू शकत नाही। पण ह्याच्या विरुद्ध सिच्युएशन जी आहे ती परदेशात असते, कुठेही। रशियामध्ये पण असंच आहे की रशियामध्ये पॉप्युलेशन खूप कमी असल्या कारणानं, इन्फ्रास्ट्रक्चर जास्ती असल्या कारणानं तिथे ऍडमिशन्स मिळणं खूप सोपं आहे। दुसरी गोष्ट, या सगळ्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या सगळ्या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत आणि त्याच्यामुळे गव्हर्नमेंट ग्रांट्स आणि सबसिडीज मिळाल्या कारणानं फीस स्ट्रक्चर हे खूप कमी आहे, विच इज अफोर्डेबल बेसिकली आपल्या विद्यार्थ्यांसाठी। शिक्षण पद्धती आपण जर म्हटली तर सुरुवातीला असं होतं की आपल्या इथे जसे विद्यार्थी अनेक आहेत, शिक्षक कमी आहेत कम्पेअर्ड टू दॅट आणि त्याच्यामुळे एका वर्गामध्ये नॉर्मली 100 ते 150 विद्यार्थी असतात। रशियामध्ये हेच जे रेशो आहे हा एका वर्गामध्ये 10 पेक्षा जास्त विद्यार्थी कधीच नसतात। म्हणजे ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क आपल्या हिशोबाने इथं मिळालेले असतात, 60, 70 किंवा 50% जसं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचा कायदा आहे, त्यांना ऍडमिशन्स तिथे दिल्या जातात आणि कमी विद्यार्थी क्लासमध्ये असल्या कारणाने त्यांना चांगलं एज्युकेशन मिळतं। बरं, एकतर पालकांमध्ये 2 भीती साधारणपणे दिसतात, ते तर रशियामध्ये विद्यार्थ्याला पाठवायचं की नाही एक, आणि दुसरी गोष्ट की परतल्यावर त्याला तितका फायदा त्याच्या डिग्रीचा होईल की नाही किंवा ती डिग्री इंडियामध्ये मान्य असेल की नाही याविषयी सर जाणून घ्यायचं आहे। मात्र आपल्याला प्रश्न यायला सुरुवात झालेली आहे। जळगावहून आपल्याला प्रश्न येतो आहे केतन यांचा। त्यांचा काय प्रश्न आहे आपण जाणून घेऊया। केतन, नमस्कार। हॅलो, रशियात मेकॅनिकल इंजिनिअरला कसं महत्व आहे? बरं, नक्कीच आपण जाणून घेऊ। केमिकल इंजिनिअरिंग विषयी त्यांनी प्रश्न विचारलाय, तिथे संधी आहेत का? केमिकल इंजिनिअरिंग किंवा कुठल्या इंजिनिअरिंगचा जो कोर्स आहे तिथे विद्यार्थी डेफिनेटली जातात, कारण आपण जर थोडंसं पाठीमागे जाऊन बघितलं, जे काही टेक्निकल नॉलेज आपल्याला इथे मिळतं भारतामध्ये हे बेसिकली रशियाहून आलेलं आहे आणि कुठल्याही इंजिनिअरिंगचा कोर्सेस विद्यार्थ्यांना पाहिजे असेल, राईट फ्रॉम एरोस्पेस इंजिनिअरिंग, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, हे सगळे कोर्सेस विद्यार्थ्यांना ते अवेलेबल आहेत आणि त्यांनी ऑफिसमध्ये येऊन त्याप्रमाणे पूर्ण माहिती घ्यावी असं मी त्यांना सांगेन। नक्कीच। 2 भीतींविषयी आपण बोलत होतो, ती भीती बाळगण्याचं कारण आहे का हे मुळात आधी सांगाल?
पहिली गोष्ट असं आहे की सुवर्णा, रशियाबद्दल जास्ती माहिती नसल्या कारणानं हां, हां. एक मनामध्ये प्रत्येकाच्या भीती आहे, हे बरोबर आहे. बरं. पण ती माहिती जाणून घेण्यासाठीच म्हणून आपले ऑफिसेस आहेत हं. आणि पालक आणि विद्यार्थी ऑफिसमध्ये येतात. आणि रशिया आज इट इज लाईक एनी अदर प्लेस इन युरोप, कुठल्या युरोपियन देशाप्रमाणे आहे आणि सगळ्या फॅसिलिटीज विद्यार्थ्यांना आहेत. जवळजवळ 80 वेगवेगळ्या देशातले विद्यार्थी इथं येऊन शिकतात आणि अनेक वर्ष भारतीय विद्यार्थी सुद्धा जात आहेत. त्यामुळे सेफ्टी आणि सिक्युरिटी याच्याबद्दल काही काळजी करायचं कारण नाही. बरं. आणि 17-18 वर्षाच्या मुलींना एस्पेशली आम्ही पाठवतो. आपल्या ऑफिसमधून मुली जास्ती जातात आणि पालकांनी जरूर येऊन आमच्या ऑफिसमध्ये त्यांना भेटावं, कारण जे हॉलिडेजमध्ये येतात किंवा त्यांचे रेफरन्सेस आम्ही देतो. त्यामुळे काळजी करायचं कारण नाही. आम्ही जबाबदारी घेतो आणि मग विद्यार्थ्यांना पाठवतो. बरं, I would like to नक्कीच. say. कोणते असे कोर्सेस आहेत रशियामधले जिथे जास्त विद्यार्थी जाताना दिसतात किंवा ज्यांचा ओढा आहे या कोर्सेसकडे जाण्याचा? ओके. पहिलं म्हणजे सगळ्यात जास्ती जो ओढा आहे, 90% ऑफ द स्टुडंट्स यू कॅन से जवळजवळ हे मेडिकल कोर्ससाठी जातात. म्हणजे प्रायोरिटी इज MBBS, 12वी झाल्यानंतर. ऍडमिशन प्रोसिजर सोपी असल्या कारणानं तिथे विद्यार्थी जातात. दुसरी गोष्ट, फीज जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत, अफोर्डेबल आहेत आणि एज्युकेशन जे आपल्याला मिळतं त्याची क्वालिटी खूप हाय आहे आणि डिग्री जी आपल्याला मिळते ती इक्वलन्सी झाल्या असल्या कारणानं पूर्ण युरोपभर सुद्धा त्याची मान्यता प्राप्त आहे. बरं. भारतामध्ये तर मान्यता आहेच, त्याच्यासाठी एक परीक्षा त्यांना द्यावी लागते मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाची. आणि युरोपमध्ये गल्फ कंट्रीज सगळीकडे मान्यता प्राप्त आहे. तर आज जेव्हा आपण गोष्टी म्हणत असतो की ग्लोबल, प्रत्येक गोष्टीला आपण जेव्हा टायटल देतो तेव्हा आमचं विद्यार्थ्यांना अपील हेच असतं की